नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी बघा 26 एप्रिल 2026 या दिवशी होणारा जो पेपर आहे त्याचा आपण गेस पेपर आजच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण मराठीचा गेस पेपर सोडवून घेतलेला आहे, त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण यातील प्रत्येक प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। सर्वप्रथम आपणा सर्वांना स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आपल्या या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तत्पूर्वी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बघा इथे पहिला प्रश्न आपल्याला असा दिलाय, 19,07,15,00,000 ही संख्या अंकात कशी लिहाल। बघा ज्यावेळेस आपल्याला अक्षरामध्ये संख्या दिली जाते त्यावेळेस आपण अंकात लिहिताना काय करायचं, आधी घरं मांडून घ्यायची। बघा एककाचं घर, दशकाचं घर, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी। आता बघा इथे 19 कोटी आहे, 19 ही 2 अंकी संख्या आहे, म्हणजे दशकोटीचं सुद्धा घर येणं गरजेचं आहे। मग बघा बरं 19 कोटी, मग बघा इथे कोटी आणि दशकोटीमध्ये 19 लिहिले, परत काय 7 लक्ष म्हणजे लक्षाच्या घरामध्ये इथे 7 लिहिले आणि डायरेक्ट सांगितले 15, मग 15 म्हणजे काय 15 एकक। मग ज्या घरामध्ये काही नाही आहे तिथे काय करायचं, शून्य लिहून घ्यायचं या पद्धतीनं। मग बघा बरं आता आपल्याला माहिती आपण संख्यांचे असे 3 गट करतो, बरोबर आहे। आता तुमच्या लक्षात राहण्यासाठी काय करायचं बघा, 1907 मध्ये 3 शून्य आणि परत 15, कारण आपण संख्या तर बरोबर काढतो पण इथे बघा ह्या तीनही पर्यायांमध्ये लगेच आपण गोंधळ होण्याची शक्यता असते, पण तसं न करता बघा आता इथे ही येणारच नाही, कारण ही खूप छोटी संख्या आहे, त्याच्यामुळे हा पर्याय कॅन्सल। इथे 150 आहे, आपल्या शेवटला 15 आहे, म्हणजे आपलं उत्तर एक तर पर्याय क्रमांक 3 किंवा पर्याय क्रमांक 4 मधला आहे की नाही। मग आता बघा 7च्या नंतर 3 शून्य हवेत आहे की नाही। मग बघा इथे 7च्या नंतर 1 शून्य आहे, पण इथे मात्र बघा 190 शून्य, बघा 190 7 3 0 15, म्हणजे बरोबर संख्या कुठे आहे तर पर्याय क्रमांक 3 मध्ये। आता तुम्ही म्हणाल की मॅडम एवढं काय एक्सप्लेन करताय, तर बघा सोपा प्रश्न असतो पण तरीही मुलांचे अशाच सोप्या प्रश्नांमध्ये मार्क जातात, ते जाऊ नयेत यासाठी तुम्हाला जसं लक्षात ठेवता येईल तसं तुम्ही काय करायचं, ग्रुप करून चेक करायचं आहे, तेवढ्यासाठी हा प्रयत्न। म्हणून मग इथे आपलं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न बघा, या संख्येतील अधोरेखित अंकांच्या दर्शनी किमतीतील फरक किती। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दर्शनी किंमत म्हणजे काय। दर्शनी किंमत म्हणजे काय, जो अंक दिसतोय तो आहे तसा लिहून घेणं, म्हणजे आहे ती किंमत। आता बघा इथे 2ला अधोरेखित केले, मग या 2ची दर्शनी किंमत किती आहे, 2च आहे, आणि इथे दुसऱ्यांदा पण 2लाच अधोरेखित केले, म्हणजे याही 2ची दर्शनी किंमत किती आहे, 2च आहे। मग याच्यातील फरक विचारलाय, फरक म्हणजेच काय, वजाबाकी। मग 2तून 2 वजा केले, किती आली बेरीज, 0 आली। मग बघा बरं पर्याय क्रमांक 1 मध्ये 0 आहे, म्हणून इथे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न बघा, या संख्येतील 2 8 5 6 4 या अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज किती। आता बघा 2 कोणाच्या घरात आहे, बघा एकक, दशक, शतक, हजार, दशहजार। मग दशहजार म्हणजे 2च्या पुढे 4 संख्या आहेत, म्हणजे 2 वर काय करायचे, 4 शून्य द्यायचे, 20,000 झाली आहे की नाही। 2 दशहजाराच्या घरात आहेत। 8 बघा 8 एककाच्या घरात आहे, 8 एकक म्हणजे त्याची स्थानिक किंमत किती आली, 8च आली। 5 एकक, दशक, शतक, 5 शतक म्हणजेच किती, 500। या पद्धतीने एकाखाली एक मांडून घ्यायचं। आता 6ची स्थानिक किंमत, 6 दशकाच्या घरात आहे, मग 6 दशक म्हणजे 60। आता 4 बघा 4 कुणाच्या घरात आहे, एकक, दशक, शतक, हजार, म्हणजे 4 वर 3 शून्य, मग डावीकडूनच यायचं, 1 2 3 आणि हे 4, म्हणजे 4ची स्थानिक किंमत 4000। आता यांची आपण काय करूया, बेरीज करूया। मग बघा 8 आणि 0 8च, इथे 6च्या इथे 6, 5 4 आणि 2च्या इथे 2, मग आपलं उत्तर किती आलंय, 24,568। मग बघा बरं 24,568 पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। बघा पुढचा प्रश्न दिलाय,
हे अंक एक एकदा वापरून लहानात लहान 8 अंकी कोणती संख्या तयार होईल. आता बघा, लहानात लहान 8 अंकी संख्या, आधी आपण हे अंक किती आहेत ते मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8, बरोबर 8 अंक आहेत. मग बघा, सगळ्यात लहान अंक कोणता आहे तर 0 आहे. पण आपल्याला माहिती आहे 0 आपण पहिल्यांदा लिहत नाही. मग जर आपण 0 पहिल्यांदा लिहिला तर ती 7च अंकी संख्या तयार होईल. म्हणून मग काय करायचं, 0 थोडा नंतर घ्यायचा. मग 0च्या नंतर कोण आहे तर 1 आहे. मग आधी लिहून घेतला 1, त्याच्यानंतर 0. मग बघा इथे 3 आहे, 3 4 5 6 7 आणि नंतर 9 आहे. बरोबर आहेत. बघा बरं 8 अंक झाले का. 1 2 3 4 5 6 7 8, बरोबर आहे. मग असा पर्याय आपल्याला कुठे दिसतोय बघा बरं. बघा 103 45 679. मग बघा बरं इथे पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न बघा. बऱ्याच मुलांचं या प्रश्नामध्ये काय होतं, गोंधळ उडतो. पण तसं करायचं नाही, खूप सोपा प्रश्न आहे, समजून घेऊया. काय विचारलंय, x अधिक 7 ही एक समसंख्या आहे, तर खालीलपैकी कोणती विषम संख्या आहे. आता बघा 7 मध्ये किती मिळवल्यावर समसंख्या होईल तर बघा इथे मी 3 घेतले. इथे मी काय घेतलं, x बरोबर मी 3 घेतलं. मग इथे बघा 3 अधिक 7 बरोबर कोणती संख्या झाली, 10 झाली. काय झालं, x अधिक 7 बरोबर किती झाली, 10 झाली. मग 10 ही समसंख्या आहे, बरोबर आहे की नाही. म्हणजे ही समसंख्या आहे, तर खालीलपैकी कोणती विषम संख्या आहे. आता मी x साठी कोणता अंक घेतला, 3 घेतला. मग इथे प्रत्येक पर्यायामध्ये सुद्धा मी काय करते, x बरोबर 3 घेते. आता बघा इथे 4 x आहेत, म्हणजेच काय 4 गुणिले 3. हा x बरोबर 3 मी इथे ठेवला. मग 4 त्रिक 12 झालं. ठीक आहे. आता बघा x बरोबर 3, मग 4 त्रिक 12, 12 मधून 1 गेला, किती झाले, 11 राहिले. आता 4 त्रिक 12, 12 मधून 4 गेले. मग आपल्याला माहिती आहे 12 मधून 4 गेले तर किती राहतात, 8 राहतात. आता इथे 2x आहे, x म्हणजे 3, 2 त्रिक 6 अधिक 6, 6 आणि 6 किती आले, 12 आले. मग आपल्याला काय विचारलंय, विषम संख्या. बघा 12 समसंख्या आहे, 8 पण समसंख्या आहे आणि ही पण 12 समसंख्या आहे. मग विषम संख्या कोणती आहे, 4x - 1. मग असा प्रश्न जर आपल्याला विचारला तर आपण या पद्धतीनेच उत्तर काढायचं आहे. म्हणून इथे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आणि बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलं काय करतात, प्रश्न व्यवस्थित सोडवतात, उत्तरही बरोबर काढतात. पण जी गोल करायची आन्सर की असते त्याच्यावर मात्र काय करायचं आहे, प्रश्न क्रमांक बघायचा आहे आणि आन्सर कीमध्ये पण प्रश्न क्रमांक बघायचा आहे आणि बरोबर त्याच्यासमोर असंच काय करायचं आहे, जे उत्तर आहे. आता इथे कसं 30वा प्रश्न आहे, त्याचं दुसरं उत्तर आहे, तर इथे पण 30 बघायचं आन्सर कीमध्ये आणि बरोबर जो दुसरा गोल आहे त्याला काय करायचं, या पद्धतीनं पूर्ण गोल रंगवायचा आहे. कारण आपल्या गोलामध्ये सुद्धा मार्क जाण्याची शक्यता असते. काळजीपूर्वक पेपर सोडवायचा आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न बघा. सोबतच्या घडणीतून तयार होणाऱ्या खोक्याच्या समोरासमोरील पृष्ठभागांना सारखा रंग दिल्यास ए पृष्ठभागास दिलेला रंग कोणत्या पृष्ठभागाला येईल. मग बघा आपल्याला माहिती आहे हे जे कडेला जे दोन असतात ते एकमेकांच्या अपोजिट असतात. म्हणजे ईच्या समोर एफ येतो, बरोबर आहे, आणि एच्या समोर सी येणार आहे आणि बीच्या समोर डी येत असतो. मग आपल्याला विचारलंय काय, एला जो रंग देणार आहे तो त्याच्या समोर कोणता पृष्ठभाग येईल, सी येणार आहे, कारण एकाडे अपोजिट असतात. मग एच्या समोर सी येणार आहे. मग सी कुठे आहे तर पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. म्हणून इथे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा. बघा इथे रोमन संख्या चिन्ह आहेत. आता आपल्याला माहिती आहे रोमन संख्या चिन्ह हे 10 आणि 10 20, 20 आणि हे 4 24 झाले. किती झाले हे 24 झाले भागिले, आता कंस सोडूया, हे 5 आहेत आणि हे 3 आहेत. मग 5 आणि 3 किती झाले 8 झाले. मग बघा बरं 24ला जर आपण 8 ने भागलं तर उत्तर किती येतं, 8 त्रिक 24, उत्तर किती आलं 3 आलं. मग रोमन संख्यांमध्ये 3 असं लिहितात. म्हणून इथे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा. पुणे शहरात 32,59,600 पुरुष व 32,69,570 स्त्री आहेत, तर शहराची एकूण लोकसंख्या किती. मग एकूण विचारलंय म्हणजेच काय करायचंय, बेरीज करायचंय. फक्त बेरीज करताना अंक एकाखाली एक मांडायला विसरायचं नाही. बघा
69 आणि हे 570. बेरीज करून घेऊया आपण. 0, 7, 6 आणि 5 11, हातचा 1, 9 आणि 1 10, 10 आणि हे 9 19, परत हातचा 1, 5 आणि 1 6 आणि हे 6 12, परत हातचा 1, 2 आणि 2 4, 4 आणि 1 5, 3 आणि 3 6. मग आपलं उत्तर किती आले बघा, 65,29,170. मग आता बघा इथे शेवटला 170 कुठे आहे, तर इथेच आहे. मग बघा 65,29,170. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. मोहनरावांनी 5,25,500 रुपयांचं घर विकत घेतले. त्यात त्यांनी 1,55,250 रुपयांचे फर्निचर तयार केले. तेव्हा त्यांच्याकडे 2,52,000 रुपये शिल्लक राहिले. तर त्यांच्याकडे सुरुवातीला किती रुपये होते? आता बघा 5,25,500 रुपयांचे घर विकत घेतले आणि काय 1,55,250 रुपयांचे फर्निचर विकत घेतले. आता त्यांच्याकडे शिल्लक किती राहिले? 2,52,000 रुपये शिल्लक राहिले. मग या सगळ्यांची जर आपण बेरीज केली तर त्यांच्याकडे एकूण किती अमाऊंट होती सुरुवातीला ते आपल्याला कळेल. मग बघा शून्यांची बेरीज 0, 5, 5 आणि 2 7, 5 आणि 5 10, 10 आणि 2 12, हातचा 1, 5 आणि 5 10, 10 आणि 2 12, 12 आणि 1 13, परत हातचा 1, इथे 3, 5 आणि 1 6, 7 8 9. मग आपलं उत्तर किती आले बघा, 9,32,750. मग बघा बरं, 9,32,750. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा आता पुढचा प्रश्न पण सेम थोडाफार तसाच आहे. इथे बरोबर चिन्ह होतं, त्याच्यामुळे याची जेवढी वजाबाकी येईल किंवा याचं जेवढं उत्तर येईल तेवढंच उत्तर याचं पण आलं पाहिजे. मग बघा यांची वजाबाकी आले 5,24,975. आता आपल्याला माहित नाही की कोणत्या संख्येमध्ये एवढी संख्या वजा केली तर उत्तर हेच आलं पाहिजे. मग आपण काय करूया, याच्यातूनच ही मोठी संख्या आहे ना, या दोघांची बेरीज म्हणजे एक मोठी संख्या असणार आहे. मग या बेरजेतून म्हणजे याच्यातून आपण जर ही संख्या वजा केली तर आपल्याला इथली संख्या मिळेल. मग बघा बरं, आपण वजाबाकी केली तर आपल्याला कोणती संख्या भेटली? 3,74,425. मग बघा 3,74,425. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तुम्ही शंका असेल तर याची आणि याची बेरीज करून बघू शकता की एवढंच येते का, म्हणजे बरोबर चिन्ह योग्य आहे, कारण डावी बाजू बरोबर उजवी बाजू म्हणजे उत्तर सेम आलं पाहिजे. पुढचा प्रश्न बघा, सोबतच्या बेरजेत फुली व चौकोनाच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील? बघा हा प्रश्न खूप बारकाव्याने सोडवायचा आहे. बघा आता आपण फुलीसाठी 7 घेतला, अनुक्रमे म्हटलंय म्हणजे फुलीसाठी इथे 7 घेऊया आणि इथे 4 घेऊया. बघा बरं येते काय, ते चौकोन आहे. मग चौकोनासाठी कोणता येणार आहे? 4. मग 3 आणि 4 7 येणार आहे. मग इथे आहे का 7? नाही आहे, म्हणजे पहिला पर्याय येणार नाही. आपण दुसरा बघूया. फुलीचे इथे आपण 5 ठेवूया आणि चौकोनाच्या ठिकाणी 8 ठेवूया. मग बघा बरं, बघा इथे डायरेक्ट मी आता प्रश्नपत्रिकेवर लिहिले, पण तुम्ही तसं न करता कच्चं काम करायचं आहे. बघा 2 आणि 8 म्हणजे चौकोनाच्या जागी आपण पर्याय क्रमांक 2 घेतलाय. मग अनुक्रमे म्हणून मग पहिली संख्या फुलीला, दुसरी संख्या चौकोनाला. मग 3 आणि 8 11, बरोबर हातचा 1. मग इथे 1 आहे, 8 आणि 2 10, 10 आणि 1 11, परत काय आला? हातचा 1 आला. मग बघा 8 5 13, 13 आणि 1 हातचा 14, परत हातचा 1, 5 आणि 1 6, 6 आणि 4 10, हातचा 1 4 5 6, बरोबर इथे 6 आहे. 5 आणि 2 7, 5शी 5 आणि हे 6शी 6. म्हणजे आपले इथे जे योग्य उत्तर देईल, म्हणजे योग्य उत्तर आलेलं आहे कोणती संख्या ठेवल्यावर? अनुक्रमे 5 आणि 8 हे अंक ठेवल्यावर. म्हणून आपल्या इथे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा, एका दुकानदाराने 10,25,525 किलो साखर विकत घेऊन त्यातील काही साखर जास्त नफ्याने विकली व 35,529 किलो साखर तोट्यात विकली, तर त्याने किती किलो साखर नफ्यात विकली? आता बघा चौथीच्या मुलांना नफा आणि तोटा हे थोडंसं हे पण माहीत असावं, कारण पहिल्यांदाच आपली ही परीक्षा आहे स्कॉलरशिपची चौथीसाठी. नफा म्हणजे फायदा. बघा नफा म्हणजे काय? फायदा. मग इथे काही जास्त काही वेगळं नाही, फक्त तुम्हाला हे माहीत पाहिजे की नफा म्हणजे फायदा आणि तोटा म्हणजे नुकसान. तोटा म्हणजे काय? नुकसान. बघा एक छोटंसं उदाहरण देते. मी एक पेन जर 4 रुपयाला घेतला आणि तो जर मी 5 रुपयाने विकला, तर इथे मी काय केला? 1 रुपये जास्तने विकलाय ना, म्हणजे इथे मला काय झाला? 1 रुपये
1 रुपये नफा झाला. पण त्याचऐवजी एक पेन मी जर 5 रुपयाला घेतला आणि विकताना मी तो 4ने विकला, म्हणजे कमीने विकला, घेताना जास्त घेतला, म्हणजे इथे मला 1 रुपये काय झाला, तोटा झाला. बरोबर आहे. मग हेच लक्षात ठेवायचं फक्त, नफा म्हणजे फायदा आणि तोटा म्हणजे नुकसान. आता प्रश्नाकडे वळूया. बघा, दुकानदाराने एवढी साखर विकत घेऊन ही नफ्याने विकलेली आहे आणि एवढी तोट्यात विकले, तर किती किलो साखर नफ्याने विकली? ठीक आहे. आता बघा, एवढी साखर घेतले, किती साखर घेतले? 10,25,525. बघा, काही चुकत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. बघा, हे 35,529 ही तोट्याने विकली आणि एकूण साखर ही काय आहे? एकूण साखर आहे. यातली काही नफ्याने विकले पण एवढी तोट्याने विकले. मग आपण एकूण साखरेमधून जर तोट्याने विकलेली साखर वजा केली तर जेवढी साखर राहिली तेवढी त्यांनी काय विकले? नफ्याने विकले, म्हणजे फायद्याने विकले. मग काय करूया? वजाबाकी करूया. मग बघा, 5तून 9 जातात का? नाही. आपण काय करतो? हातचा घेतो. 15तून 9 गेले, किती राहिले? 6. आता 1तून 2 जात नाहीत, इकडचा हातचा आपण इथे घेतला, इथे राहिले 4. 11तून 2 गेले, इथे राहिले 9. 4तून 5 जात नाहीत, परत हातचा घेतला, इथे राहिले 4. 14तून 5 गेले, 9 राहिले. जात नाही ना, म्हणून मग परत हातचा घेतला. 14तून 5 गेले, बघा, 14तून 5 गेले, परत 9 राहिले. 1तून 3 जात नाहीत, आपण काय करतो? इकडचा हातचा घेतो, इथे राहिले 9. 11तून 3 गेले, 8. 9, 10, 11, 8 राहिले आणि हे 89. मग बघा बरं, आपलं उत्तर किती आलंय? 9,89,996 किलो साखर नफ्यामध्ये विकलेली आहे. मग बघा बरं, असा पर्याय आपल्याला कुठे दिसतोय? बघा, 98,999,6. 98,999,6. फक्त हे जमलिंग होऊ नये यासाठी सांगते. खरं वाचताना 9,89,996 किलो असंच म्हणायचं आहे. मग इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बघा, आता इथे बघा, गुणाकार 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 आहे. मग आपल्याला माहिती आहे, बघा, या दोघांचा गुणाकार तर 0 येणार आहे, या दोघांचा गुणाकार केला तरी 0 येणार आहे. म्हणजे इथे 0, म्हणजे कोणत्याही संख्येला जर आपण 0ने गुणलं तर उत्तर किती येतं? 0. मग इथे करत बसायचं नाही आहे, कारण गुणिले गुणिले गुणिलेच आहे सगळीकडे. मग 0ने गुणलं तर उत्तर किती येणार आहे? 0च येणार आहे. म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा, अथर्वचा वर्षाचा पगार 1,20,000 रुपये आहे, तर त्याचा एका महिन्याचा पगार किती? आता मला सांगा, 1 वर्ष म्हणजेच किती? 12 महिने. बरोबर आहे. 1 वर्ष म्हणजे 12 महिने. आपल्याला 12 महिन्याचा पगार दिलाय आणि काढायचा आहे काय? 1 महिन्याचा. मग 1 महिन्याचा पगार काढण्यासाठी आपण काय करतो? याला 12ने भागतो. मग बघा, वर्षाचा पगार आहे 1,20,000 रुपये. ठीक आहे. मग त्याला 12 महिन्यांनी भागूया. मग बघा, इथे 12 एक्के 12, 0. आता बघा, हे सगळे शून्यच येतात. इथे प्रत्येक वेळेस आपण काय करतो? 0 घेतो, शून्याचा भागाकार या पद्धतीनं करतो. बरोबर आहे. मग प्रत्येक वेळेस हे 0 खाली घ्यायचे. डायरेक्ट आपण 12 एक्के 12 केलं आणि हे 4 0 वर घेतले तरीही चालेल. मग किती आलं उत्तर? 10,000. मग बघा बरं, एका महिन्याचा अथर्वचा पगार आहे 10,000 रुपये. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा, पुढचा प्रश्न. इथे आपल्याला आकृतीबंध दिलेला आहे आणि पुढे कोणता आकृतीबंध येईल ते आपल्याला सांगायचं आहे. बघा, ABCD. बघा, इथे ABCD नंतर काय केलंय? DCBA, म्हणजे याच्या उलट केलंय. परत सरळ ABCD. मग आता उलट काय येणार? DCBA. मग बघा, DCBA. मग उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बघा, पुढचा प्रश्न. 0.9 गुणिले 0.9 गुणिले 0.9 गुणिले 0.9. आता बघा, इथे थोडा वेळ आपण 0 बाजूला ठेवूया. 9×9 81 आणि हे 9×9 81 या दोघांचा गुणाकार करूया. आता बघा, 1 एक्के 1, 8 एक्के 8, 0, 8 एक्के 8, 8 8 64. यांची बेरीज करूया. 81, 1, 8 आणि 8 16, हातचा लेख 4 आणि 1 5 आणि हे 606. आपलं उत्तर काय आलंय? 65, 61. आता 0 आहे ना, मग बघा किती येते? पॉईंटच्या पुढे किती वेळा आहेत बघा? 1 2 3 4. मग 4 घरं द्या. 1 2 3 4. 4 घरानंतर पॉईंट आणि पुढे काही नाही म्हणून 0. मग बघा बरं, असं उत्तर कुठे आहे? 0.065 61.
पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. म्हणून इथे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बघा गुणाकाराच्या वेळेस आपण प्रत्येक ह्याच्यामधलं मोजतो आणि तेवढी काय करते दशांश चिन्ह द्यायचं असतं. आता बघा पुढचा प्रश्न आपल्याला असा विचारलाय 0.0225 चे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करा. आता बघा दशांश चिन्हानंतर किती दशांश चिन्ह किती घरानंतर म्हणजे दशांश चिन्हाच्या नंतर किती संख्या आहेत तर 3 संख्या आहेत. मग 3 संख्या मग तेवढे खाली 3 शून्य असणारी संख्या पाहिजे. मग एकावर तेवढे शून्य पाहिजेत. मग बघा बरं इथे 1 2 3 शून्य आहेत. म्हणून मी याचं उत्तर काय व्यवहारी अपूर्णांक आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा 50 मीटर 40 सेमी दोरीतील 23 मीटर 75 सेमी दोरी कापली तर किती दोरी शिल्लक राहिली. मग बघा बरं 50 मीटर 40 सेमी दोरी आहे त्याच्यामधली किती 23.75 दोरी कापलेली आहे. मग किती दोरी शिल्लक राहिलेली आहे. मग बघा 40 मधून 75 जात नाहीत पण आपल्याला माहिती आहे हे मीटर आहे. मग याच्यातला 1 मीटर तिकडे घालूया. मग 1 मीटर म्हणजेच किती 100 सेंटीमीटर आणि हे 40 याच्यामध्ये हे 40 मिळवले यांची बेरीज किती होते 140. मग हे खोडायचं आणि वर इथे लिहून घ्यायचं 140. आता बघा 10तून 5 गेले 5, 13तून 7 गेले 6 इथे. आता इथे किती आले 49 कारण याच्यातलं 1 मीटर पलीकडे गेला आहे की नाही दशांश चिन्हाच्या पुढे. मग 9तून 3 गेले 6, 4तून 2 गेले 2. मग आपलं उत्तर किती आले 26 मीटर 65 सेंटीमीटर दोरी शिल्लक राहिलेली आहे. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा पहाटेचे 4:45 वाजले म्हणजे किती वाजले. आता पहाटेचे 4:45 म्हणजेच 3:45. मग बघा रात्री 12 पासून दुपारी 12 पर्यंत आपण काय म्हणतो दुपार पूर्व म्हणतो. मग 4:45 म्हणजे 3:45. मग याचं आपलं उत्तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दुपार पूर्व 3:45. पुढचा प्रश्न बघा 3085 पैसे म्हणजे किती रुपये. आपल्याला माहिती आहे 1 रुपया म्हणजे 100 पैसे. ठीक आहे आणि 100 पैसे म्हणजेच 1 रुपया. 2 घरं मागे जातो. मग इथे पण काय करूया 2 घरं मागे जाऊया कारण हे पैसे आहेत ना. मग त्याचं रुपयामध्ये पर्याय दिलेत. मग 2 घरं 30 रुपये 85 पैसे. मग बघा बरं 30.85 म्हणजे 30 रुपये 85 पैसे. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न सोबतच्या घड्यातील काट्यांमध्ये कोणता कोण होईल. तर बघा बरोबर इथे 3 वाजलेत म्हणजे इथे काय झालंय काटकोण. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर. सोबतचा त्रिकोण कोणता आहे. बघा इथे 2 बाजू समान दाखवल्यात. तिसरीकडे काही चिन्ह दिलं नाही म्हणजे ही या दोघांपेक्षा वेगळी आहे. पण 2 बाजू समान आहेत मग त्याला काय म्हणायचं समद्विभुज त्रिकोण. बघा नावातच उत्तर आहे. सम म्हणजे समान, द्वि म्हणजे 2 आणि भुजा म्हणजे बाजू. ज्या त्रिकोणाच्या 2 भुजा समान आहेत त्याला आपण समद्विभुज त्रिकोण म्हणतो. म्हणून मी इथे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न एका चौरसाची परिमिती 80 सेमी असल्यास त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती असेल. आता बघा परिमितीवरून आपण आधी काय करूया बाजू काढूया आणि मग चौरसाचे क्षेत्रफळ काढूया. बघा आपल्याला माहिती आहे चौरसाच्या 4 बाजू समान असतात. मग चौरसाच्या परिमितीचं सूत्र काय आहे. बघा इथे शॉर्टकटमध्ये मी लिहिते चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. आता आपल्याला माहित नाही आहे बाजू किती आहे पण परिमिती मात्र माहिती आहे ना. मग परिमिती किती आहे 80 आहे. मग इथे गुणाकाराच्या रूपात आहे 4. इकडे आल्यावर काय होणार आहे त्याचं भागाकार बरोबर बाजू. मग बघा 4 एके 4, 4 दुने 8, 4 शून्य 0. मग बाजू किती आली 20 सेमी. एक बाजू किती आली 20 सेमी. बघा ही 20 ही 20 ही 20 ही 20 बरोबर सगळ्यांची बेरीज किती ते 80 म्हणजे परिमिती 80 दिले म्हणजे आपण बाजू योग्य काढले. आता आपल्याला काढायचं आहे क्षेत्रफळ. मग चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे. बघा सूत्र खूप महत्त्वाची आहेत लक्षात राहिली पाहिजेत. 4 गुणिले परिमितीचं झालं ना 4 गुणिले बाजू. चौरसाच्या परिमितीचं सूत्र 4 गुणिले बाजू पण चौरसाचं क्षेत्रफळ काय आहे बाजूचा वर्ग. मग एक बाजू किती आहे 20 आहे. मग 20चा वर्ग 2चा वर्ग किती 4. 1 शून्य त्याचे 2 शून्य करा म्हणजे 20चा वर्ग किती 400. आणि बघा ज्यावेळेस आपण क्षेत्रफळ लिहितो त्यावेळेस ह्याच्या पुढे चौ लिहायला विसरायचं नाही. आणि दिलंय काय सेमी दिलंय म्हणून मग चौ सेमी. मग बघा बरं असा पर्याय कुठे आहे 400 चौरस सेंटीमीटर.
पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे, म्हणून मी इथे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा. आता बघा खालीपैकी कोणत्या आकृतीत त्रिज्या आहे? आपल्याला त्रिज्या म्हणजे माहितीये वर्तुळाच्या केंद्रबिंदूपासून वर्तुळाला जी रेषा अशी टच होते किंवा अशी आपण काढतो त्याला आपण त्रिज्या म्हणतो. मग इथेच त्रिज्या आहे, म्हणून आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा. आता इथे आपल्याला निरीक्षण करायचंय आणि प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल ते आपल्याला काढायचं, म्हणजे इथे आपल्याला आकृतीबंध दिले. आता बघा पहिल्या आकृतीमध्ये इथे फुली आहे, ती दुसऱ्या आकृतीमध्ये मध्ये गेले आणि इथले चिन्ह या पद्धतीने वर सरकतात. बघा हे चिन्ह इथे होतं ते इथे सरकून इकडे सरकले, हे वर गेले असं, म्हणजे या बाजूने या चिन्हांची काय होते फक्त इथे येणारी संख्या इथे मध्ये जाते. जसे की बघा हा आहे तो इथे गेलाय, परत हा इथे गेलाय आणि आता हा इथे येणार आहे, बरोबर आहे. मग इथे असणारी आकृती कोणती आहे त्याच्यापेक्षा बघा फुलीचं चिन्ह इथे मध्ये होतं, आलं की नाही मध्ये, आणि इथलं चिन्ह आहे ते इथे गेले दुसऱ्या आकृतीत बघू शकता आपण. आता म्हणजे इथलं चिन्ह आहे ते मध्ये येणार आहे, बघा इथे मध्ये चौकोन आला आणि फुली इकडे सरकली आणि जे आता काय करणार ते त्रिकोण आहे तो काय येणार आहे इथे आलाय ना, मग इथली आकृती मध्ये येणार, म्हणजे मध्ये त्रिकोण हवाय आपल्याला आणि चौकोन आहे तो या कोपऱ्यात पाहिजे. मग बघा बरं त्रिकोण मध्ये आणि चौकोन या कोपऱ्यात. बघा आता इथे पर्याय क्रमांक 3 मध्ये एक आहे आणि पर्याय क्रमांक 1 मध्ये पण सेम आहेत, म्हणजे या दोघांपैकी आपलं एक उत्तर आहे. आता बघा बाकीच्या आकृती बघा. गोल आपण इथे होता तो इथे गेला, आता इथून तो इथे जाणार, मग इथे कुठे गोल आहे इथे येणार ना, मग बघा इथे आहे. मग सगळ्या बाजूंचा आपण विचार केला तर पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. या प्रकारच्या प्रश्नामध्ये निरीक्षण खूप महत्त्वाचं आहे. बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये पहिले 25 प्रश्न स्पष्टीकरण असे सोडवून घेतलेले आहेत. आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. उरलेले 25 प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत. व्हिडिओ खूप मोठा होतोय म्हणून मी त्याचे भाग 2 केलेत, आज एक भाग आणि उद्या एक भाग. आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. या प्रश्नांची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा जेणेकरून आपल्याला परीक्षेला सुद्धा चांगला पेपर लिहिता येईल. चला तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.